तर आजचा पहिला प्रश्न असणार आहे, बालकाच्या विकासाचा पाया कोणत्या अवस्थेत तयार होतो? पर्याय आहे किशोरावस्था, प्रौढावस्था, बाल्यावस्था आणि वृद्धावस्था. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, बाल्यावस्था. तर बालकाच्या विकासाचा पाया हा बाल्यावस्थेमध्ये तयार होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना कोणाची आहे? तर पर्याय आहे पियाजे, जॉन डुई, स्किनर आणि कोहलबर्ग. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, जॉन डुई. तर जॉन डुई यांची लर्निंग बाय डुईंग ही संकल्पना आहे. तर हे प्रिव्हियस क्वेश्चन आहे, महत्त्वाचे प्रश्न आहेत. बुद्धिमत्तेची IQ संकल्पना कोणी मांडली? पर्याय आहे डॉक्टर बिने, थॉर्नडाईक, फ्राईड आणि स्किनर. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, बिने. तर बिने यांनी बुद्धिमत्तेची IQ ही संकल्पना मांडलेली आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, प्रेरणा म्हणजे काय? तर मानसशास्त्रामध्ये प्रेरणा हा घटक खूप महत्त्वाचा आहे. तर प्रेरणा कशाला म्हणतात? त्याचे पर्याय आहेत आपल्याला स्मरणशक्ती, शिकण्याची प्रक्रिया, कृतीस प्रवृत्त करणारी शक्ती. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, कृतीस प्रवृत्त करणारी शक्ती म्हणजेच काय आहे? प्रेरणा आहे. पुढचा प्रश्न आहे, शिक्षणातील ट्रायल अँड एरर हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? पर्याय आहे प्यावलॉ, थॉर्नडाईक, स्किनर आणि कोहलर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, थॉर्नडाईक. तर थॉर्नडाईक यांनी ट्रायल अँड एरर हा सिद्धांत मांडलेला आहे. तर या पुढचा प्रश्न आहे, विद्यार्थ्याच्या वैयक्तिक फरकांचा विचार करणे म्हणजेच टिंबटिंब होय. तर पर्याय आहे समान अध्यापन, वैयक्तिक अध्यापन, गट अध्यापन आणि मौखिक अध्यापन. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वैयक्तिक अध्यापन. विद्यार्थ्याच्या वैयक्तिक फरकांचा विचार करणे म्हणजेच काय आहे? वैयक्तिक अध्यापन. पुढचा प्रश्न असणार आहे, बालक प्रथम कोणत्या माध्यमातून शिकते? पर्याय आहे पुस्तके, शाळा, कुटुंब आणि समाज. तर बालक प्रथम हे कुटुंब या माध्यमातून शिकते. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कंडिशन रिफ्लेक्स सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर पर्याय आहे स्किनर, प्यावलॉ, फ्राईड आणि थॉर्नडाईक. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, प्यावलॉ. तर प्यावलॉ याने कंडिशन रिफ्लेक्स हा सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न असणार आहे, स्मरणशक्ती वाढवण्यासाठी सर्वात प्रभावी पद्धत कोणती आहे? तर स्मरणशक्ती वाढवण्यासाठी पुनरावृत्ती ही सर्वात प्रभावी पद्धत आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आहे महत्त्वाचा, मानसशास्त्र म्हणजे काय? तर मानसशास्त्र कशाला म्हणतात? तर शरीराचा अभ्यास, समाजाचा अभ्यास, मन व वर्तनाचा अभ्यास आणि इतिहासाचा अभ्यास. तर मानसशास्त्रामध्ये मन व वर्तनाचा अभ्यास केला जातो. पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर आहे. त्यांना प्रोत्साहन देणे म्हणजे काय? तर पर्याय आहे शिक्षा, प्रेरणा, विस्मरण आणि अनुकरण. तर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे म्हणजेच काय देणे? प्रेरणा देणे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. साईट लर्निंग सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर पर्याय आहेत कोहलर, स्किनर, फ्राईड आणि बिने. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, कोहलर. तर कोहलरने इनसाइट लर्निंग हा सिद्धांत मांडलेला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नंतरचा प्रश्न आहे, विकासाची प्रक्रिया कशी असते? तर याचे पर्याय दिलेले आहे आपल्याला अचानक, सतत, थांबणारी आणि अनियमित. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, सतत. तर विकास हा सतत होत असतो. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं उत्तर आहे. बालकाच्या बौद्धिक विकासाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? तर पर्याय आहे पियाजे, फ्राईड, स्किनर, गार्डनर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, पियाजे. पियाजे यांनी बालकाच्या बौद्धिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. तर पियाजेवरती खूप प्रश्न विचारले जातात परीक्षांमध्ये, म्हणून पियाजे या शास्त्रज्ञाचे जे काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते करून ठेवायचे आहे. रिइन्फॉर्मेंट ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे? तर पर्याय दिलेले आहे स्किनर, पियाजे, कोहलर आणि फ्राईड. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, स्किनर. पुढचा प्रश्न आहे, अध्ययनात रुची निर्माण करण्यासाठी शिक्षकाने काय करावे? तर अध्ययनामध्ये रुची निर्माण करण्यासाठी शिक्षकाने शिक्षा द्यावी, प्रेरणा द्यावी, दुर्लक्ष करावे आणि फक्त परीक्षा घ्यावी. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, प्रेरणा द्यावी. विस्मरणाचे मुख्य कारण कोणते आहे?
पर्याय आहे पुनरावृत्ती, रस, सरावाचा अभाव आणि समज. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, सरावाचा अभाव. तर विस्मरणाचे मुख्य कारण आहे सरावाचा अभाव. इंटेलिजन्स थेअरी कोणी मांडलेली आहे? तर पर्याय आहे गार्डनर, बिने, स्किनर, थॉर्नडाईक. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, गार्डनर. पुढचा प्रश्न आहे बालक अनुकरणातून सर्वात काय शिकते? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला भाषा, गणित आणि विज्ञान आणि भूगोल. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, भाषा. तर बालक हा अनुकरणातून भाषा सर्वात जास्त शिकतो. पुढचा प्रश्न आहे मानसिक विकासावर सर्वाधिक प्रभाव कोणाचा असतो? पर्याय आहेत वातावरण, हवामान, वाहन आणि खेळणी. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, वातावरण. वातावरणाचा मानसिक विकासावर सर्वाधिक प्रभाव असतो. पुढचा प्रश्न आहे विद्यार्थ्याच्या चुका सुधारण्यासाठी योग्य उपाय कोणता आहे? पर्याय शिक्षा, मार्गदर्शन, दुर्लक्ष आणि रागवणे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मार्गदर्शन. विद्यार्थ्यांच्या चुका सुधारण्यासाठी योग्य उपाय हा मार्गदर्शनाचा असतो. पुढचा प्रश्न आहे शिकण्याची सर्वोत्तम व्याख्या कोणती आहे? तर पर्याय वर्तनातील स्थायी बदल, फक्त वाचन, पाठांतर आणि खेळ. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, वर्तनातील स्थायी बदल. बालक केंद्रित शिक्षणाचे समर्थक कोण आहे? तर पर्याय आहे रुसो, थॉर्नडाईक, स्किनर आणि फ्राईड. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, रुसो. तर रुसो हे बालकेंद्रित शिक्षणाचे समर्थक आहेत. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक कशामुळे निर्माण होतात? तर पर्याय आहे अनुवंशिकता व वातावरण, फक्त अनुवंशिकता, फक्त वातावरण आणि योगायोग. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, अनुवंशिकता व वातावरण. विद्यार्थ्यांमधील वैयक्तिक फरक हा अनुवंशिकता व वातावरण यांमुळे निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न आहे भावनिक विकासासाठी कोणता घटक महत्त्वाचा आहे? पर्याय आहे प्रेम व सुरक्षितता, शिक्षा, स्पर्धा आणि दुर्लक्ष. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, प्रेम व सुरक्षितता. भावनिक विकासासाठी घटक हे महत्त्वाचे आहे. शिक्षकाने वर्गात कोणते वातावरण निर्माण करावे? पर्याय आहे भीतीचे, तणावाचे, आनंददायी आणि कठोर. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, आनंददायी. बुद्धिमत्ता चाचणीचा उपयोग कशासाठी होतो? पर्याय आहे व्यक्तिमत्व मोजण्यासाठी, बौद्धिक क्षमता मोजण्यासाठी, उंची मोजण्यासाठी, आरोग्य तपासणीसाठी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, बौद्धिक क्षमता मोजण्यासाठी बुद्धिमत्ता चाचणीचा उपयोग केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे प्ले वे मेथड कोणासाठी उपयुक्त आहे? पर्याय प्रौढ, वृद्ध, लहान मुले आणि शिक्षक. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, लहान मुले. तर लहान मुलांसाठी प्ले वे मेथड ही उपयुक्त ठरते. पुढचा प्रश्न असणार आहे शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू कोण आहे? तर पर्याय दिलेले आहेत आपल्याला शिक्षक, मुख्याध्यापक, विद्यार्थी आणि पालक. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, विद्यार्थी. तर शिक्षण प्रक्रियेचा केंद्रबिंदू हे विद्यार्थी असतात. बालमानसशास्त्राचा मुख्य अभ्यास कोणता आहे? पर्याय प्रौढांचे वर्तन, बालकांचे वर्तन व विकास, सामाजिक समस्या आणि इतिहास. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, बालकांचे वर्तन व विकास. हा विषय बालमानसशास्त्राचा मुख्य अभ्यास आहे.